जय श्रीराम. श्री रामचरित्र कथा पूर्ण केल्यानंतर आता परमपूज्य आईकृत बोधामृत त्यामधील गुरु शिष्य संवाद. निरंजनपूर येथे जीवबा नावाचा एक सद्गृहस्थ राहत असे. तो मोठा लक्षाधीश असून सद्गुणी आणि अतिशय प्रेमळ म्हणून नावाजलेला होता. प्रारब्धाच्या योगे करून त्याला वाईट संगत लागली. त्यावर ते गाव सोडून तो अज्ञपुरी येथे राहू लागला. वडील माणसांचा धाक नसल्यामुळे त्याला नाना व्यसने जडली. धनमानाची हानी झाल्यामुळे गावातील लोक त्याच्याकडे तिरस्काराने पाहू लागले. घर घालवल्यामुळे झोपडीत राहण्याची पाळी आली. जवळचा पैसा सर्व उधळून टाकल्यामुळे अन्न वस्त्राची टंचाई भासू लागली. दारिद्र्याने पिडल्यामुळे निकटची मानलेली आई, बाप, भाऊ, बहीण, बायको, पोरे ही देखील वाटेल तसे बोलून त्याची सारखी निर्भत्सना करू लागली. अशा बिकट परिस्थितीत सापडल्यामुळे जीवबा अतिशय गांजून गेला. एखादा माणूस अरण्यातून जाऊ लागला असता एकाएकी चहूकडून वनवात आणून पेटावा आणि जीव वाचवण्यासाठी त्याने सैरावैरा धावत सुटावे, त्याप्रमाणे संसार अग्नीत होरपळलेल्या जीवबाची स्थिती झाली. पूर्वीची सुस्थिती आठवून तो बेचैन राहू लागला. घर म्हणजे त्याला अरण्यासमान भासू लागले. बायको पोरे जणू हिंस्त्र पशुप्रमाणे दिसू लागली. अवदासिन्याने तो क्षणोक्षणी सुस्कारे टाकू लागला. कोठे गेल्याने आपले असमाधान दूर होईल, कोण आपणास शांतीचा मार्ग दाखवील म्हणून अहोरात्र तो तळमळू लागला. आजवर आपण देवाला स्मरले नाही, तेव्हा यावेळी आपणास देव देव पावेल की नाही कोण जाणे, अशा विचाराने त्याला सारखे रडू येऊ लागले. याचकरिता लहानपणापासून देवाकडे लक्ष लावावे, म्हणजे मनुष्यावर असा प्रसंग ओढवत नाही. बलवत्तर प्रारब्धाच्या योगे करून जरी बिकट प्रसंग ओढवलाच तरी त्याच्या अंगाला दुःखाची झळ लागत नाही. परंतु परमेश्वराकडे जाण्याच्या मार्गात बहुत करून आपले कर्म आडवे येते. त्यामुळे मनुष्य सहजच विषयांकडे ओढला जातो. परमेश्वर हा जगाचा मायबाप. बाहुल्यांचा खेळ जसा सर्वस्वी सूत्रधारावर अवलंबून असतो, तद्वत याचे अवस्थावर जंगमाची घडामोड सर्वस्वी एका परमेश्वरावर अवलंबून आहे. आपली सर्व लेकरे आपल्याकडे यावी असे परमेश्वराला सारखे वाटते. परंतु आम्ही वर गोड वाटणाऱ्या आणि शेवटी दुःखात पाडणाऱ्या अशा विषयात सदा घडून जातो. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष पुरवणे आम्हास जमत नाही. म्हणून परमेश्वराला संकटरूप दूतांना वरचेवर आमच्याकडे पाठवावे लागते. नाक धरल्याशिवाय तोंड उघडत नाही, या म्हणीप्रमाणे संकट पडल्याशिवाय मनुष्य देवाकडे वळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, संसार तापे तापलो मी देवा, करिता नित्य सेवा कुटुंबाची. म्हणून तुझे आठवले पाये, येवो माझे माये पांडुरंगे. अर्थ, देवा मी त्रिविध तापाने पोळलो गेलो, म्हणून तुझे पाय मला आठवले. माऊली, आता एक वार मला दर्शन देऊन माझे हृदय शांत कर. यावरून मनुष्यावर चहूकडून आपत्ती कोसळणे ही परमेश्वर कृपेची पूर्वतयारी समजावी. जीवबाला संसाराचा उद्वेग जेव्हा असह्य झाला, तेव्हा एके दिवशी सर्वत्र सामसूम झालेली वेळ पाहून त्याने गृहत्याग केला. विचारांचा अतिरेक झाल्यामुळे काही सुचेनासे होऊन तो भ्रमिष्ठाप्रमाणे रानात वनात उन्हात वनवन फिरू लागला. तो कधी भिक्षा मागून खाई तर कधी उपाशी राही, कधी धर्मशाळेत तर कधी झाडाखाली झोपे. कधी कोणी काही विचारले तर त्याला तो काहीच उत्तर देत नसे. त्यामुळे कित्येक लोक त्याला मुका समजत असत. कधी तो एकटाच बडबडत राही, ते पाहून लोक त्याला वेडा असे समजून शिव्यागाळी देत. कोणी त्याची चेष्टा करीत तर कोणी अंगावर दगड मारीत. तरी संसार तापाने त्रस्त झालेला, जगात आपले कोणी नाही अशा विचाराने निराश झालेला जीवबा अशा तऱ्हेने देव आपली परीक्षा पाहत आहे असे म्हणून कोणालाही प्रतिकार करत नसे. सुदृढ मुलापेक्षा पंगू मुलाकडे आईचे जसे जास्त विशेष लक्ष असते, त्याप्रमाणे इतरांपेक्षा हीनदीनाकडे देवाचे लक्ष जास्त असते. 12 वर्षापासून रानोमाळ फिरत असलेल्या जीवबाची देवाला यावेळी कीव आली. त्याच्या प्रेरणेने एके दिवशी जीवबाला अवचित एका साधूचे दर्शन झाले. त्याच्या आग्रहास्त जीवबा काही दिवस त्याच्या सहवासात राहिला. परंतु सडकून भूक लागल्याशिवाय जसा अन्नाविषयी आदर वाटत नाही किंवा चांगली तहान लागल्या वाचून पाणी गोड लागत नाही, त्याप्रमाणे जीवबाची ज्ञानाची तळमळ अजून खरी नसल्यामुळे त्याला संत सहवासात राहणे जड वाटू लागले. त्यामुळे ते स्थान सोडून तो पुढे निघाला. त्यानंतर त्याला कित्येक साधूंची भेट झाली. मनस्वास्थ्याकरिता जीवबाने त्याच्याजवळ प्रश्न विचारले. एकाने त्याला मन स्थिर झाल्यावर शांती लाभेल करिता काही दिवस दुधावर राहा असे सांगितले. काहींनी दुसरे काहीतरी उत्तर दिले. माझ्या अंगात, तिसरा म्हणाला, माझ्या अंगात अद्भुत सामर्थ्य आहे. तुला कोणत्या देवाचे दर्शन हवे?
मला तरुण होता येते, म्हातारे होता येते, असे म्हणून प्रौढ असलेला तो साधू एकदम शुष्क म्हातारा झाला. थोड्या वेळाने 5 वर्षाच्या मुलाप्रमाणे दिसू लागला. त्यावर पूर्ववत झाला. चौथा म्हणाला, फक्त दिवसातून 3 पळ्या तीर्थ घ्यायचे आणि 1.5 पायावर उभे राहून मी सुचवल्याप्रमाणे ध्यान करायचे. म्हणजे 40 दिवसानंतर तुला देवदर्शन होईल. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.